हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये विशेष करून लता मंगेशकर ही पर्सनॅलिटी जास्त न्यूजमध्ये, जिला आपण भारताची गानकोकिळे सुद्धा म्हणतो, त्या पर्सनॅलिटीविषयी एमसीक्यूज बघणार आहोत. कशा पद्धतीनं जर प्रश्न विचारले तर कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातील त्याचा थोडासा काही प्रश्नांचे एक्झाम्पल घेऊन अभ्यास करणार आहोत. बघूयात मग या पर्सनॅलिटीवरचे प्रश्न काय आहेत त्याचा चांगल्या पद्धतीनं सराव करण्याचा प्रयत्न करूयात. सुरुवात करूया. मग पहिला प्रश्न कोणता आहे ते बघूयात. मग पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय की लता मंगेशकर यांच्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. मग त्याच्यामध्ये वरीलपैकी योग्य विधान निवडायला सांगितलं आपल्याला. कुठलाही क्वेश्चन वाचत असताना पहिल्यांदा जे काय डायरेक्शन्स क्वेश्चन्स आहे, डायरेक्शन्स म्हणजे काय, लता मंगेशकर यांच्याविषयी खालील विधाने विचारात घ्या हे पहिल्यांदा वाचणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर त्याच्यापैकी योग्य निवडायचं अयोग्य निवडायचं की काय हे खरं तर डायरेक्शन असतं क्वेश्चनचं. हे पहिल्यांदा वाचून त्यानंतर कोअर क्वेश्चनचं काय आहे तो वाचणं हे अपेक्षित असतं. म्हणजे अशा पद्धतीनं क्वेश्चन आपण रीड करणं गरजेचं असतं. तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं क्वेश्चन कोणतीही सिले मिस्टेक न करता क्वेश्चन सोडवू शकताय चांगल्या पद्धतीनं. मग आता आपल्याला डायरेक्शन समजलं क्वेश्चनचं काय आहे, तरी आपल्याला क्वेश्चन मधलं योग्य विधान कोणतं आहे ते निवडायचं आहे. पहिलं, त्यांना म्हणजे लता मंगेशकर यांना भारताची गानकोकिळा म्हटलं जातं, हे पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट आहे, त्यांना मेलोडी ऑफ क्वीन म्हटलं जातं, हे दुसरं स्टेटमेंट आहे. आणि तिसरं, त्यांना ट्रॅजेडी ऑफ क्वीन म्हटलं जातं. हे तीन स्टेटमेंट आहे ते आहेत. त्याच्यापैकी पहिलं जे आहे ते गानकोकिळा त्यांना म्हटलं जातं, हे करेक्ट आहे. लेक्चरच्या सुरुवातीलाच मी म्हटलं होतं. दुसरं आहे, त्यांना मेलोडी ऑफ क्वीन म्हटलं जातं, हे आपण लोकसत्तामध्ये काल पण डिस्कस केले, आज सकाळी पण डिस्कस केले. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट फक्त चुकीचं आहे, त्यांना कोणत्याही प्रकारे ट्रॅजेडी ऑफ क्वीन म्हटलं जात नाही. त्यामुळं या क्वेश्चन मधले पहिले दोन स्टेटमेंट बरोबर आहेत आणि तिसरं चुकीचं आहे. आणि आपल्याला शोधायचं आहे कोणतं बरोबर, कोणतं आहे ते शोधायचं, योग्य कोणतं आहे ते शोधायचं. म्हणजे पहिलं आणि दुसरं योग्य असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच आपलं आन्सर जे आहे ते सी असेल. पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, योग्य आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढचा क्वेश्चन आहे, लता मंगेशकर यांचा जन्म दिनांक कोणता. लता मंगेशकर यांच्या जन्माची तारीख काय, हे सुद्धा न्यूजपेपर डिस्कस करत असताना काल पण आपण डिस्कस केले, आज पण डिस्कस केले. आणि लता मंगेशकर यांच्याविषयी छोटीशी इन्फॉर्मेशन देणार लेक्चर जे आहे ते ऑलरेडी अपलोड करून ठेवले. जर तुम्ही ते बघितलं नसेल तर ते अवश्य बघून घ्या. यांच्याविषयी सर्व काही इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये ए आपलं पर्याय आहे 28 सप्टेंबर 1929, बी आहे 29 सप्टेंबर 1929, सी आहे 19 नोव्हेंबर 1928 आणि डी आहे 12 एप्रिल 1924. मग याच्यापैकी आन्सर जे असेल आपलं ते ए असेल. 28 सप्टेंबर 1929 रोजी त्यांचा जन्म झाला होता, हे खरं तर आपलं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघू कोणता आहे. पुढचा क्वेश्चन आहे, लता मंगेशकर यांच्या वडिलांचं नाव काय आहे. आता पहिल्यांदा महत्वाचं काय आहे की ज्यावेळेस तुम्ही हे व्हिडिओ बघताय त्यावेळेस ज्यावेळेस क्वेश्चन तुमच्या समोर येतात त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पॉज करून क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. याच्याविषयी जेवढी तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे तेवढ्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर क्वेश्चन तुम्हाला टॅकल करता येतोय का बघा. आणि त्यानंतर क्वेश्चन व्हिडिओ अनपॉज करून त्याचं उत्तर तुमच्या बरोबर मॅच होतंय का ते बघा. म्हणजे तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येईल आणि तुम्हाला रिअलाइज पण होईल की आपल्याला या संदर्भात किती नॉलेज आहे किंवा आपल्यामध्ये चुका कुठं कुठं होत आहेत क्वेश्चन सोडवत असताना. त्यामुळे तशा पद्धतीनं जर तुम्ही या व्हिडिओचा फायदा घेतला तर तुम्हाला जास्त बेनिफिशियल हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते ठरेल. या क्वेश्चनमध्ये आपल्याला लता मंगेशकर यांचा वडिलांचं नाव काय आहे हे विचारले. मग पहिला आहे दीनानाथ मंगेशकर, दुसरा पर्याय आहे हृदयनाथ मंगेशकर, तिसरा पर्याय आहे आदिनाथ मंगेशकर आणि चौथा पर्याय आहे माणिकनाथ मंगेशकर. तर याच्यापैकी उत्तर जे आहे आपलं ते हे उत्तर आहे. त्यांच्या वडिलांचं नाव जे होतं ते दीनानाथ मंगेशकर हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचा क्वेश्चन बघू. पुढच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय की लता मंगेशकर यांच्या आईचं नाव काय होतं. लता मंगेशकर यांच्या आईचं नाव काय होतं. पहिला पर्याय आहे शेवंती मंगेशकर, दुसरा पर्याय आहे हेमा मंगेशकर, तिसरा पर्याय आहे मालती मंगेशकर आणि चौथा पर्याय आहे स्वाती मंगेशकर. मग याच्यामध्ये आपलं जे उत्तर आहे ते पहिलं उत्तर आहे. त्यांचं जे नाव होतं त्यांच्या आईचं मदरचं जे नाव होतं ते शेवंती मंगेशकर हे नाव होतं, शेवंती दीनानाथ मंगेशकर. आणि हे आपण काल डिस्कस केले लोकसत्तामध्ये आणि आज सकाळच्या लोकसत्तामध्ये सुद्धा आपण याच्याविषयी बोललो होतो. त्यामुळे उत्तर जे आपलं आहे ते ए आहे. पुढचा क्वेश्चन आपल्याला सांगतोय की दीनानाथ मंगेशकरांचा मुख्य पेशा कोणता होता.
आणि वरीलपैकी योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. हे आपण डायरेक्शन वाटलं रीड केलं जसं की आपलं ठरलं होतं. योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यांचा पेशा कोणता होता? एक आहे शास्त्रीय गायक, दुसरा आहे रंगमंच व्यक्तिमत्व, तिसरा आहे अभिनेता, चौथा आहे चित्रकार. सॉरी, याच्यामध्ये मग पहिलं आणि दुसरं हे आपलं खरं तर ते शास्त्रीय गायक होते. त्याचबरोबर रंगमंचावरती सुद्धा त्यांनी नाटकांमध्ये सुद्धा कामं केलेली आहेत. त्यामुळं रंगमंच ते प्रकारचं रंगमंच व्यक्तिमत्व सुद्धा होतं. त्यामुळे ते शास्त्रीय गायक होते आणि रंगमंच व्यक्तिमत्व होतं हे आपण चांगल्या पद्धतीनं समजू शकतो. त्यामुळे पहिलं आणि दुसरं बरोबर आहे, योग्य आहे. तिसरं ते अभिनेता होते. ते तसं म्हटलं तर त्यांचा मुख्य पेशा जो होता तो अभिनेता हा मुख्य पेशा नव्हता. नाटकामध्ये त्यांनी कामं केली पण त्यांना तशा प्रकारे अभिनेता असं म्हणता येत नाही किंवा कोणत्याही मोठ्या पडद्यावर त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहावंच मिळत नाही. त्यांना रंगमंच म्हणजे रंगमंच व्यक्तिमत्व आपण म्हणू शकतो कारण त्यांनी नाटकापासून खरं तर सुरुवात केली होती. नाटकामध्ये त्यांची चांगली चांगली कामं आहेत परंतु अभिनेता म्हणून कुठे कधी ते प्रकाशात आले नाहीत, प्रकाश झोतात आले नाहीत. त्यामुळे अभिनेता हा त्यांच्या पेशा जो आहे मुख्य पेशा होऊ शकत नाही. चित्रकार तर लांब लांबपर्यंत संबंध चित्रकार वगैरे ते नव्हते. त्यामुळे तिसरं आणि चौथं जे आहे ते अयोग्य आहे. त्यामुळे आपलं जे उत्तर असेल तर 1 आणि 2 हे उत्तर असेल. म्हणजेच आपलं उत्तर आहे ए 1 and 2, 1 आणि 2. पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन जो आहे तो लता मंगेशकरांशी संबंधित खालील विधाने विचारात घ्या म्हटले आणि वरीलपैकी योग्य विधान कोणतं आहे ते निवडायचं आपल्याला. योग्य विधान निवडायचं. मग बघूया कोणतं योग्य विधान आहे ते. त्यांच्या जन्मवेळी हेमा हे नाव ठेवलं होतं परंतु ते बदलून नंतर लता ठेवलं गेलं. त्यांच्या जन्माच्या वेळी म्हणजे आपल्या भाषेत म्हणू शकतो त्यांचं जे पाळण्यातलं नाव आहे ते हेमा नाव होतं परंतु त्यानंतर काही कारणास्तव त्यांचं नाव बदलून लता हे ठेवण्यात आलं. हे पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं, त्यांचं जन्माचं नाव जे होतं ते भामा होतं, ते नाव बदलून त्यानंतर लता करण्यात आलं. हे दुसरं स्टेटमेंट आहे. तिसरं आहे, त्यांच्या जन्माच्या वेळी नाव त्यांचं नमा होतं, हे नाव ठेवलं होतं परंतु ते बदलून नंतर लता करण्यात आलं. ही 3 स्टेटमेंट आहेत. तर याच्यापैकी पहिलं स्टेटमेंट आहे ते पहिलं स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. त्यांच्या जन्माच्या वेळेस त्यांचं हेमा नाव ठेवण्यात आलं होतं परंतु दीनानाथ मंगेशकर जे आहे ते एका नाटकामध्ये काम करत होते आणि त्या नाटकामध्ये एका कॅरेक्टरचं नाव, एका पात्राचं नाव लतिका हे होतं आणि त्या लतिका या पात्रावरून त्यांचं लता हे नाव नंतर त्यांनी ठेवण्यात आलं. त्यांच्याकडून हेमा हे बदलून लता हे ठेवण्यात आलं. त्याच्या मागची सुद्धा जी स्टोरी आहे ती सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. पुढं क्वेश्चन पण फॉर्म झालाय की ते कोणतं नाटक आहे. नसेल फॉर्म झाला तर मी पण तुम्हाला त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन देईनच. म्हणजेच आपलं फक्त 1 हे उत्तर असेल, म्हणजेच ए हे उत्तर असेल. बाकीचे 2 स्टेटमेंट आहेत ते चुकीचे स्टेटमेंट आहेत. पुढचा क्वेश्चन बघूयात कोणता आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या म्हटलंय आणि योग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला निवडायचं आहे. इथं अयोग्य असू शकते. कधी कधी मुलांकडून, विद्यार्थ्यांकडून इथं योग्य अयोग्यामध्ये कन्फ्युजन होते, गडबडीमध्ये चूक बरोबर समजत नाही म्हणण्यापेक्षा तेवढ्या गडबडीमध्ये एक्झामच्या प्रेशरमध्ये तुम्ही योग्यला अयोग्य समजता, अयोग्यला योग्य समजता, चूकला बरोबर समजता, बरोबरला चूक समजता, अशा सिली मिस्टेक्स होऊ शकतात. आणि त्या सिली मिस्टेक रोखण्यासाठी आपल्याला एक पद्धत आपण डेव्हलप करायला पाहिजे. कशा पद्धतीने आपण क्वेश्चन वाचायचा आहे, क्वेश्चन वाचत असताना नेमका भर कशावर द्यायचा आहे, लक्ष कशावर ठेवायचं आहे, हे आपलं जर नियोजित पहिल्यापासून असेल तर अशा प्रकारच्या सिली मिस्टेक तुम्ही चांगल्या पद्धतीनं टाळू शकता. मग हे जे डायरेक्शन सांगितले, पहिल्यांदा डायरेक्शन वाचायचं आणि त्यानंतर कोर क्वेश्चनचा वाचायचं, ते त्याच्यासाठी सांगितले. कोणतंही कृत्य करत असताना, कोणतंही समजा एक्झामला तुम्ही चाललाय त्यावेळेस तुमच्याकडे प्री प्लॅनिंग पहिल्यांदा पाहिजे की कशा पद्धतीने मी क्वेश्चन सोडवणार आहे. क्वेश्चनमध्ये सर्व आपलं प्लॅनिंग पहिल्यांदा परफेक्ट पाहिजे की क्वेश्चन कसं वाचणार आहे, त्याला टॅकल कसं करणार आहे, त्याच्यातली 50% इन्फॉर्मेशन असेल तर ते टॅकल करायचं आहे का नाही करायचं आहे, 25% इन्फॉर्मेशन असेल तर ते टॅकल करायचं आहे की नाही करायचं आहे, हे सर्व नियोजन असतं अगोदर जाण्याच्या अगोदर. म्हणजेच काय तर समजा हा क्वेश्चन आहे त्याच्यापैकी एकच पर्याय तुम्हाला करेक्ट माहिती आहे, बाकी 2 पर्याय माहीत नाहीत, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 30% इन्फॉर्मेशन, 33% इन्फॉर्मेशन या क्वेश्चनची आहे. मग तुम्हाला रिस्क किती आहे याच्यामध्ये तर 70% पर्यंत रिस्क असलेले आपल्याला पाहावंच मिळते. 67% तुम्हाला याच्यामध्ये रिस्क आहे. मग ह्याचं नियोजन तुमच्याकडे पाहिजे की ही रिस्क घ्यायची की नाही घ्यायची. 50% इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल, 50% पेक्षा जास्त, म्हणजे पहिला आणि दुसरा पर्याय तुम्हाला करेक्ट माहिती आहे पण तिसऱ्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन आहे, म्हणजे जवळजवळ 70% तुम्ही या क्वेश्चनबद्दल कॉन्फिडंट आहे. म्हणजे तुमच्याकडे या क्वेश्चनमध्ये 30% रिस्क राहिली. मग ती 30% रिस्क घेणं योग्य आहे की अयोग्य आहे ती तुम्ही किती क्वेश्चन सोडवताय
आणि तुम्ही किती क्वेश्चन बद्दल कॉन्फिडंट आहे याच्यावर सगळं ठरतं. त्यामुळे हे सगळं जे नियोजन आहे ते तुम्हाला एक्झामच्या अगोदर तुमचं सराव प्रश्नपत्रिका असतात, सराव पेपर असतात, त्याच्यामध्येच हे सगळं नियोजन तुमचं झालेलं असायला पाहिजे. त्यामुळं ही एक पद्धत आहे, एक टेक्निक आहे क्वेश्चन सोडवण्यासुद्धा. फक्त अभ्यास करून डायरेक्ट क्वेश्चनला फेस करणं याचा काहीच फायदा होणार नाही. त्याचं मार्क्समध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याचा सराव करणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं. या क्वेश्चनमध्ये आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. पहिलं, लता मंगेशकर यांनी वयाच्या 5व्या वर्षी सौभद्र या नाटकामध्ये रंगमंचावर प्रथम प्रवेश केला. हे पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट आहे, लता मंगेशकर यांनी वयाच्या 7व्या वर्षी सौभद्र या नाटकामध्ये रंगमंचावर प्रथम प्रवेश केला. इथं 5 वर्ष पहिल्या स्टेटमेंटमध्ये दिले, दुसऱ्यामध्ये 7 वर्ष दिले. असे थोड्या फरकाने सुद्धा क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळेच तशा पद्धतीचा क्वेश्चन मी फॉर्म केला इथं. तिसरा आहे ते लता मंगेशकर यांनी वयाच्या 5व्या वर्षी कंभद्र या नाटकामध्ये रंगमंचावर प्रथम प्रवेश केला. हा आहे. तर याच्यापैकी पहिलं स्टेटमेंट आहे ते पहिलं स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी सौभद्र या नाटकामध्ये रंगमंचावर प्रवेश केला होता आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांचं काम आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं, फक्त वयाच्या 5व्या वर्षी. आणि रंगमंचावर प्रवेश करण्याचं कारण काय, तर दीनानाथ मंगेशकर जे होते ते जास्त नाटकाशी संबंधित होते. नाटकामध्ये त्यांची कामं अगोदर जास्त होते. त्यावेळेस त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं लता मंगेशकर यांचा रंगमंचाशी संबंध आला. आणि याचबरोबर आणखी एक फॅक्ट काय, तर वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी नाटकामध्ये नारद हे कॅरेक्टर प्ले केलं होतं. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यापैकी दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे, तिसरं चुकीचं आहे आणि पहिलं बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, एक फक्त, म्हणजे एक स्टेटमेंट फक्त, पहिलं फक्त स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या साली लता मंगेशकर मुंबईला आल्या? कोणत्या साली त्या मुंबईला रवाना झाल्या होत्या, तर 1945 या साली त्या मुंबईला रवाना झाल्या होत्या. म्हणजे आपलं आन्सर जे असणार आहे ते ए असणार आहे. 1957 नाही, 1954 नाही, 1944 नाही, तर उत्तर आपलं ए आहे. 1945ला त्यांनी मुंबईला स्थलांतर केलं होतं, त्या रवाना झाल्या होत्या. पुढचं स्टेटमेंट आहे ते लता मंगेशकर यांना मिळालेले सन्मान आणि ते वर्ष यांची योग्य जोडी निवडा. त्यातलं पहिलं पद्मभूषण 1969 ही जोडी दिली आपल्याला. पद्मविभूषण 1999 सांगितलंय. भारतरत्न 2001 सांगितलंय. दादासाहेब फाळके पुरस्कार 1989 ही आपल्याला जोडी दिलेली पाहाव्यास मिळते. मग याच्यापैकी आपल्याला शोधायचे काय, तर योग्य जोडी कोणती ही शोधायचे. मग आता पद्मभूषणचा विचार केला तर त्यांना 1969 मध्येच पद्मभूषण दिला गेला होता, त्यामुळे पहिलं बरोबर आहे. दुसरं पद्मविभूषण बघायचं झालं तर तो 1999 मध्येच दिला गेला होता, त्यामुळं दुसरं सुद्धा जोडी जी आहे ती बरोबर आहे. तिसरं भारतरत्न 2001 मध्ये दिला गेला होता, त्यामुळं तिसरं सुद्धा स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे असं म्हणू शकतो आपण. आणि सिने क्षेत्रातला महान पुरस्कार ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार, हा 1989 मध्ये त्यांना दिला गेला. हे 1989 साल सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे चारही जोड्या ज्या आहेत त्या करेक्ट आहेत, योग्य आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, सी. वरीलपैकी सर्व ज्या जोड्या आहेत त्या योग्य जोड्या आहेत. आता ही त्यांना महत्त्वाचे सन्मान जे दिले गेले आहेत ना, त्याचं वर्ष आणि तो सन्मान याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे. ती यादी खरं तर आपण व्यवस्थितरित्या पाठच करून ठेवायला पाहिजे. त्याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला तो टॅकल करता यायला पाहिजे. त्यामुळे खऱ्या अर्थानं हे महत्त्वाचं होऊन बसतं की याचा अभ्यास करणं. पुरस्कारांवरती क्वेश्चन अनेक वेळा आयोगाची टेंडन्सी येते, कंबाईनला वगैरे MPSCला सुद्धा पुरस्कारावरती क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे त्या दृष्टीतून त्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. मग तशा पद्धतीने त्याचा अभ्यास करा, कोणतीही टेक्निक वापरा, परंतु हे तुमच्या लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे. परीक्षा दृष्टीतून ते खूप महत्त्वाचं होऊन बसतं. आणि परीक्षा दृष्टीतून आपण म्हणू शकतो की सेन्सिटिव्ह टॉपिक सुद्धा हा जास्त आहे. याच्यावरती क्वेश्चन 90% याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळं याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढचा क्वेश्चन आहे ते आपल्याला सांगितले, चुकीचं विधान शोधा. खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं आहे ते शोधायचं आहे, चुकीचं शोधायचं आहे. पहिलं, लता मंगेशकर यांनी 1942 मध्ये मराठी चित्रपट किती हसाल साठी गाणं गायलं होतं, पण ते कट करण्यात आलं. म्हणजे त्यांनी या चित्रपटासाठी गाणं गायलं होतं, परंतु फायनल चित्रपट ज्यावेळेस प्रदर्शित झाला त्यावेळेस त्यातून त्यांचं गाणं कट केलं होतं, ड्रॉप केलं होतं. हे पहिलं स्टेटमेंट आहे, असं पहिल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले. दुसरं आहे 1948 मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट मजबूर साठी गाणं गायलं होतं.
पहिलं स्टेटमेंट बघितलं तर ते करेक्ट स्टेटमेंट आहे. मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा गाणं गायलं होतं त्यांनी. दुसरं स्टेटमेंट आहे ते 1948 मध्ये त्यांनी मजबूर या चित्रपटासाठी गाणं गायलं होतं, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. दोन्ही विधानं बरोबर असल्यामुळं दोन्हीही विधानं चूक आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर असलेलं पाहावयास मिळते. दोन्हीही विधानं जी आहेत, दोन्हीही विधानं आहेत ती बरोबर आहेत, हे खरं तर आपण म्हणू शकतोय. आणि आपला आन्सर शोधायचं आपल्याला काय, चुकीचं विधान कोणतं आहे. म्हणजेच काय, दोन्हीही विधान चुकीचं आहेत. म्हणजे सी हे आन्सर आपलं असणार आहे. ना डी, ना बी, ना ए. आपला आन्सर कोणता आहे, सी आहे. इथं फक्त चुकीचं विधान शोधा, बरोबर विधान शोधा. विशेष करून चुकीचं विधान शोधा म्हटलं ना, तिथं कन्फ्यूज होण्याची जास्त शक्यता असते. तिथं आपल्याला नेमकं गडबडीमध्ये समजत नाही आपण काय केलं ते. त्यामुळे अशा प्रकारचे जे क्वेश्चन असतात याचा सराव असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर क्वेश्चन पेपरचा सराव करत असाल आणि त्याच्यामध्ये या लेवलचे क्वेश्चन असतील की अशा प्रकारच्या सिली मिस्टेक्स साठी टाळण्यासाठी काढलेले क्वेश्चन असतील, बाकी टार्गेट ठेवून काढलेले क्वेश्चन पेपर पाहिजे. म्हणजे फक्त क्वेश्चन एक सर्च लेवलचा क्वेश्चन काढायचा आणि आपलं स्टँडर्ड कसं टिकवायचं, असं पण काय समूह आहेत की ते आपलं स्टँडर्ड टिकवण्यासाठी फक्त विद्यार्थ्यांना कसं क्वेश्चन येणार नाहीत असे क्वेश्चन फॉर्म करतात. त्यामुळे विद्यार्थ्याला वाटतं की खूप अवघड क्वेश्चन आहेत, म्हणजे हे खूप भारी टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीज क्वेश्चन किती अवघड आहे याच्यावर भारी आहे की हलकेही ठरत नाही. टेस्ट सिरीज तुमचा सराव कशा पद्धतीने सर्वांगीण घेते, अशा प्रकारचे जे टेस्ट फॉर्म केले जाते ती चांगली टेस्ट सिरीज असते. त्याच्यामध्ये क्वेश्चन सोपा असू द्या किंवा अवघड असू द्या, त्याच्यावरती त्याचं स्टँडर्ड ठरत नाही. त्याचं स्टँडर्ड याच्यावरती ठरतं की त्याचा सराव केल्यानंतर तुमच्या सिली मिस्टेक टाळण्यावरती काम होतंय का, तुमचा तो सराव होतोय का की सिली मिस्टेक टाळण्याचा सराव. त्याचबरोबर तुमचा क्वेश्चन वाचण्याची पद्धत आहे त्याचा सराव तुमचा होतोय का, हे सर्व आपण बघून ठरवू शकतोय की टेस्ट सिरीज कोणती चांगली आहे आणि कोणती वाईट आहे. क्वेश्चन किती अवघड आहे आणि किती सोपा आहे याच्यावरती टेस्ट सिरीज स्टँडर्ड ठरत नाही. पुढचा क्वेश्चन बघू आपण. पुढचा क्वेश्चन आहे, लता मंगेशकर यांच्या बंधूंचं नाव काय होतं. आता लता मंगेशकर यांच्या बंधूंचं नाव, ए पर्याय आहे हृदयनाथ मंगेशकर, बी आहे दीनानाथ मंगेशकर. आता दीनानाथ मंगेशकर यांच्याविषयी तर इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे दीनानाथ मंगेशकर हा तर पर्याय कॅन्सल झाला. तिसरा आहे सी आदिनाथ मंगेशकर, डी आहे पंडित मंगेशकर. मग याच्यापैकी आपलं जे आन्सर आहे ते हृदयनाथ मंगेशकर, त्यांच्या बंधूंचं नाव हृदयनाथ मंगेशकर हे होतं. लता मंगेशकर यांना 3 बहिणी होत्या आणि एकच भाऊ होता, तो म्हणजे हृदयनाथ मंगेशकर. त्यामुळे त्यांच्याविषयी सुद्धा इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. याचबरोबर आपल्याला ज्या 3 बहिणी होत्या, मला वाटतंय मीना मंगेशकर, आशा मंगेशकर आणि उषा मंगेशकर, या 3 बहिणी होत्या. त्यामुळं आता त्यातली एक बहीण म्हणजे आशा भोसले, आता त्यांचं तिकडचं नाव जे आहे त्यांच्या हजबंडकडचं ते भोसले आडनाव आहे त्यांचं, परंतु त्या यांच्या भगिनी आहेत आशा. त्यातले मग मीना मंगेशकर, आशा मंगेशकर आणि उषा मंगेशकर म्हणले आशा मंगेशकर जे आहे ते आता आशा भोसले असलेले आपल्याला पाहावयास मिळते. एक भाऊ जो होता तो आहे हृदयनाथ मंगेशकर. मग ही सगळी नावं आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. याच्यापैकी लता मंगेशकरांसारखंच कर्तृत्व असणारी आशा भोसले एक आहे. आशा मंगेशकर त्यांचं इकडचं नाव, त्यांच्या आई वडिलांकडचं. त्यामुळे त्या पर्सनॅलिटी विषयीची सुद्धा थोडीशी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. त्यांच्यावरती सुद्धा क्वेश्चन कदाचित फॉर्म होऊ शकतो. मग आता याचं उत्तर आहे हृदयनाथ मंगेशकर, म्हणजे ए हे उत्तर याचं असेल. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट काय आहे, तर तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन सोडवताय ना त्यावेळेस कॅन्सलेशन मेथड तो सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या मेथडवरती सुद्धा काही मेथड, काय टेक्निक असतात क्वेश्चन सोडवायच्या, त्यातली कॅन्सलेशन मेथड जी आहे ही एक महत्वाची मेथड आहे असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये आता तुम्हाला माहिती होतं की दीनानाथ मंगेशकर हे त्यांचे वडील आहेत, म्हणजे त्यांचे बंधू असू शकत नाहीत. म्हणजे काय केलं आपण, हे कॅन्सल करून टाकलं. म्हणजे तुमची रिस्क जी आहे क्वेश्चन चुकण्याची ती 25% कमी झाली, 25% कमी झाली. समजते. म्हणजे तुमच्या पुढे आता 3च पर्याय राहिला. अशा पद्धतीनं काय आहे हे माहिती नसलं तर काय नाही हे तर तुम्हाला माहिती असतं. त्यामुळे दोन्हीकडून तुम्ही विचार करायला पाहिजे की काय उत्तर आहे हे माहिती आहे का, हा पहिल्यांदा विचार करायचा, आणि काय उत्तर नाही हे माहिती आहे का, हा पण त्याच्याबरोबर विचार करणं आपल्याला गरजेचं असतं. मग तशा पद्धतीनं सुद्धा आपण खऱ्या अर्थाने विचार करायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघूयात. आता ज्यावेळेस आपण क्वेश्चन बघतोय त्यावेळेस क्वेश्चन तर सोडवतोयच आपण, परंतु त्याच्याबरोबर क्वेश्चन कसे सोडवायला पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळं त्याच्याकडे सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष द्या की आपण नेमकं क्वेश्चन टॅकल कसं करायला पाहिजे. काही खरा तर फंडा तो आहे की क्वेश्चन कशा पद्धतीने आपण टॅकल करायचे, त्याच्यामध्ये काय काय काळजी घ्यायची, काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. आणि क्वेश्चन सोडवणं तर काय सगळ्यांनाच येतं, त्याच्यामध्ये काय वाद नाही, परंतु ज्या टेक्निक्स आहेत ते आपल्याला माहिती असलं गरजेचं आहे. काय सिक्रेट्स आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या शहरात
लता मंगेशकरांचा जन्म झाला, त्यांचं जन्म जे आहे बॉर्न सिटी जी आहे ती कोणती आहे? तर ती पहिला पर्याय दिलाय पुणे, दुसरा दिलाय मुंबई, तिसरा दिलाय इंदोर, चौथा दिलाय दिल्ली, म्हणजे डी दिलाय दिल्ली. याच्यापैकी उत्तर जे आहे ते इंदोर सिटी हे उत्तर आहे. इंदोरमध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांचा जे आता डेथ झालेला आपल्याला पाहावयास मिळाली ते ब्रिजी कॅन्डे हॉस्पिटलमध्ये मुंबईमध्ये त्यांची डेथ झाली. त्यामुळं ती सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. परंतु इथं आपल्याला विचारले की कोणत्या शहरामध्ये त्यांचा जन्म झाला, तर त्याचं उत्तर आहे इंदोर, म्हणजे आपलं उत्तर असेल सी. समजते तुम्हाला? पुढचा क्वेश्चन बघू कोणता येतो. इथं खऱ्या अर्थानं आपले क्वेश्चन समाप्त होत आहेत. हा शेवटचा क्वेश्चन होता. आशा आहे की चांगल्या पद्धतीनं तुमचा या क्वेश्चनचा सराव झाला असेल. आता कंबाईन जवळ आलेले आहे, त्या कंबाईनला सुद्धा लता मंगेशकर यांच्यावरती क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं मी जशा पद्धतीनं क्वेश्चन त्यांच्यावरती फॉर्म होऊ शकतात तशा पद्धतीनं क्वेश्चन फॉर्म करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की याच्यापैकीच एखादा क्वेश्चन विचारला जावा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये मार्क्स मिळवता यावेत. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये पुढच्या. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.